सुरुवातीला सर्वांना नमस्कार करतो। आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माजी मंत्री बाळासाहेब जाधव, मंत्रिमंडळातील माझे सहकारी संजय बनसोडे, विधिमंडळातील माझे सहकारी विक्रम काळे, आपले लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील, युवकांचे राज्याचे अध्यक्ष सूरज चव्हाण, जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर अफसर शेख, ॲडव्होकेट व्यंकटराव बेंद्रे, मीनाक्षीताई शिंगडे, शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव काळे, प्रशांत पाटील, बबनराव भोसले, शिवानंद तात्या हेंगणे, मनचकराव पाटील, सूरज पाटील, साहेबराव जाधव, शिवाजीराव खांडेकर, मिलिंदराव महालिंगे, यशवंतराव जाधव, राहुल सुरवसे, गंगाधर अक्कनवर, ॲडव्होकेट TN कांबळे, सुलेमान शेख, प्रशांत भोसले, बाळू केंद्रे, किसन पाटील, राम नरवरे, शिवदर्शन स्वामी, रहीम पठाण, इथं उपस्थित असणारे मार्केट कमिटीचे सर्व सन्माननीय सदस्य, सर्व आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, आजी माजी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, तसंच शेतकरी बांधव, माझ्या माय माऊली भगिनी बहिणी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या सर्व तरुण मित्रांनो, खरं तर आज काल एक फार दुःखद घटना जगाच्या दृष्टीनं घडली आणि तुमच्या माझ्या भारताचे सुपुत्र की ज्यांनी टाटा म्हटल्यानंतर सगळ्यांना 100% एक विश्वास असायचा, एक हमी असायची, ते उद्योगपती रतन टाटा हे भारतीय उद्योग क्षेत्रातलं एक विश्वासार्ह आश्वासक अशा प्रकारचा हा चेहरा होता। टाटा उद्योग समूहाला आंतरराष्ट्रीय उंची, सन्मान, प्रतिष्ठा, विश्वासार्हता मिळवून देताना आपल्या भारत देशाचा गौरव वाढवण्याचं काम रतन टाटाजींनी मनापासून केलं। सचोटी प्रामाणिकपणाने उद्योग क्षेत्रात यश मिळवता येतं हे त्यांनी तमाम भारतीयांना दाखवून दिलं, सप्रमाण सिद्ध करून तेही आपण सगळ्यांनी त्यांचं पाहिलं। संकट काळात देशवासियांच्या मदतीला धावून येणारा, सामाजिक बांधिलकी जपणारा उद्योग समूह म्हणून टाटा उद्योग समूहाकडे देशभक्तीचं प्रतीक बनण्यात ते यशस्वी ठरले। सर्वसामान्य भारतीयांचं कारचं स्वप्न त्यांनी नॅनो कारच्या माध्यमातून पूर्ण केलं। टाटा उद्योग समूहाचे संस्थापक नुसेरवानजी जमशेदजी टाटा यांचा उद्योग, व्यापार, सामाजिक कार्य, देशभक्तीचा वारसा त्यांनी यशस्वीपणे पुढे नेला। प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रेम, आदर, आपुलकीचं स्थान निर्माण करणाऱ्या रतन टाटा साहेबांचं कालच मुंबईमध्ये बीच कँडीला दुःखद निधन झालं। ही भारतीय उद्योग जगताची मोठी हानी आहे। टाटा परिवार रतन टाटा साहेबांच्या चाहत्यांच्या दुःखात आपण सगळेजण, मी स्वतः देखील, आपण सगळेजण सहभागी असून त्यांना आल्या आल्या आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे। रतन टाटा साहेबांना सद्गती लाभो अशी प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण करतो। मी मागं पण खरं तर आपल्या मतदारसंघामध्ये येऊन गेलेलो होतो। साधारण अनेक महाराष्ट्रातल्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाण्याचा प्रयत्न मी अलीकडच्या काळामध्ये केला आहे। आपल्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघातल्या कार्यक्रम मी बराच आधी घेतलेला होता, परंतु लवकरच आचारसंहिता असल्यामुळं अतिशय साधेपणाने हा सगळा कार्यक्रम करायचा आम्ही ठरवलं। त्यामध्ये अहमदपूरच्या विविध भागाचं राज्य सरकारच्या त्याच्यामध्ये आपण ज्या काही योजना केल्या, जसा उल्लेख सुरुवातीला बाबासाहेब पाटलांनी आपल्या भाषणामध्ये केला आणि काय साधारण केलं, कसं केलं
अहमदपूरकरांनो, खरं तर आम्हाला 5 वर्षामध्ये 3च वर्ष काम करण्याची संधी मिळाली. 1 वर्ष आमचं करोनामध्ये गेलं, तुमचंही गेलं, जगाचं गेलं. कारण लॉकडाऊन होतं, अनेक उद्योग बंद पडलेले होते, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे व्यवसाय बसले. कधी जगाने पाहिला नाही अशा प्रकारचा आजार चीनमधनं आला आणि संपूर्ण जगाला व्यापून टाकलं. खूप जीवाभावाची माणसं ही जगातनं निघून गेली. त्याच्यामध्ये आपल्याही भागातले अनेक सहकारी आपल्याला सोडून गेले. परंतु काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं काही चालत नाही. आपण त्याच्यातून अडचणीतल्या माणसाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. ती आपली परंपरा आहे, ती आपली शिकवण आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा आपल्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये रुजला गेलेला आहे आणि त्यांच्या विचारातूनच आपण सगळ्या समाजाला पुढं नेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यामुळं मी पहिलाच कार्यक्रम दिलेला होता, म्हणून आज साधेपणाने इथं आम्ही आलो. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी पहिलं भाषण केलं आणि मी केलं. इतरांनाही बोलायचं होतं, परंतु एकदम साधेपणाने पुढं जायचं आम्ही ठरवलं. गंगा गजगोलाईची जगदंबा माता आणि रेणापूरची रेणुका मातेला प्रथम मी वंदन करतो. व्यासपीठासमोर माझ्या उजव्या बाजूला मोठ्या संख्येने बसलेल्या स्त्री शक्तीला देखील मी आज नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं अभिवादन करतो. यापूर्वी मला आठवतं 28 ऑगस्ट 2024ला बाबासाहेबांनी माझा इथं कार्यक्रम घेतलेला होता आणि आपल्या अहमदपूर तालुक्यातल्या जनतेशी, माझ्या मायमाऊलींशी, माझ्या लाडक्या बहिणींशी संवाद साधण्याचा प्रयत्न मी त्यावेळेस केलेला होता. त्यावेळेस आपण मला दिलेल्या प्रेमाने, आपुलकीनं, विश्वासाने अक्षरशः मी भारावून गेलेलो होतो. आज पुन्हा एकदा माझ्या अहमदपूरच्या शेतकऱ्यांशी आणि माझ्या मायमाऊलींशी संवाद साधण्याच्या करता मी तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. राज्यात सर्वत्र मोठ्या उत्साहामध्ये नवरात्रोत्सव साजरा होतोय. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आपण स्त्री शक्तीचा, मातृशक्तीचा जागर करतो. हा आपल्या सर्वांच्या संस्कृतीचा एक भाग आहे. भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या स्त्रियांच्याकडं एक शक्तीचं प्रतीक म्हणून आपण सगळेजण पाहत असतो. माया, ममता, प्रेम, वात्सल्य, करुणेची मूर्ती. परंतु असा काही प्रसंग आला तर महाकाली, महादुर्गेच्या रूपात देखील स्त्री शक्तीचं दर्शन घडलेलं आहे. आणि हे आपण आपला इतिहास बघितला तर त्या इतिहासामध्ये तशा प्रकारची नोंद झालेली आहे. राष्ट्र निर्मितीमध्ये देखील ह्या स्त्रियांचं योगदान खूप मोठं त्या ठिकाणी राहिलेलं आहे. ह्या बाबतीमध्ये आपल्याला राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा उल्लेख करता येईल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा उल्लेख करता येईल, महाराणी ताराबाई असेल, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असेल, माता रमाई यांच्यासारख्या स्त्री शक्तीचा त्याग आणि त्यांच्या पराक्रमातूनच हा महाराष्ट्र घडला आहे. या कर्तृत्वान स्त्री शक्तीला या निमित्तानं मी वंदन करतो. इथं उपस्थित असणाऱ्या स्त्री शक्तीला देखील पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना या नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देखील देतो. अनेक गोष्टी अहमदपूरकरांनो घडल्या, माझ्या शेतकरी बांधवांनो, माझ्या मायमाऊलींनो घडल्यात. अलीकडे तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी नरेंद्र मोदी साहेबांनी स्वीकारली. आपले अनेक प्रश्न असतात. प्रत्येक राज्याचे महत्त्वाचे प्रश्न देश पातळीवर असतात आणि ते सोडवण्याच्या करता देश पातळीवरचं सरकार हे आपल्या विचाराचं असावं लागतं. जर सरकार तिकडं वेगळ्या विचाराचं, खाली वेगळ्या विचाराचं असलं तरी समन्वय साधला जात नाही. करोडो रुपयाचा निधी केंद्राचा मिळत नाही. मोठे मोठे उद्योग त्या ठिकाणी येण्याच्या करता जसं एक चांगलं वातावरण व्हायला पाहिजे तसं वातावरण राहिलं नाही तर त्याचा फटका त्या ठिकाणी बसतो. उद्या वर्ल्ड बँकेचा पैसा आपल्या एखाद्या मोठ्या प्रकल्पाला पाहिजे, उद्याच्याला जपान गव्हर्नमेंटचा पैसा आपल्याला 0.5% पाहिजे. हा डायरेक्ट आपल्याला घेता येत नाही, आपल्याला थ्रू केंद्र सरकारच्याच मार्फत जावं लागतं. आणि त्यामुळं मागाशी थोडासा उल्लेख बाबासाहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला. मधल्या काळामध्ये असे काही प्रसंग राजकीय निर्माण झाले आणि त्यावेळेस आम्ही सगळेजण, जसं बाबासाहेबांनी सांगितलं तसं मी देखील
माझ्या अहमदपूरकरांना सांगतो, माझ्या सगळ्या जाती धर्माच्या बांधवांना, माझ्या भगिनींना सांगतो की बाबांनो, आम्ही काम करत असताना एक एक दिवस वाया घालून देत नाही, एक एक मिनिट वाया घालून देत नाही. का तर गेलेला मिनिट, गेलेला तास, गेलेला दिवस परत कधी येत नसतो. आणि त्याच्यामुळं ज्यावेळेस असा काही प्रसंग आला, तो काही आम्ही आणलेला नव्हता. आल्यानंतर आम्ही पाहिलं, 1 वर्ष बाजूला राहिल्यानंतर आमच्या अहमदपूरची कामं थांबली, आमच्या त्या ठिकाणी उदगीरची कामं थांबली, आमच्या वेगवेगळ्या भागातली कामं थांबली, कुठं स्थगिती आली. शेवटी बाबासाहेब असतील, संजय असेल, बाकीचे आम्ही सगळे असू, आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता निवडून गेलेलो आहे. आम्ही लोकांना काय सांगणार, अरे आमचं काही तिथं चालत नाही, हे काही मंजूर करता येत नाही, ते मंजूर करता येत नाही. तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही विरोधी पक्षामध्ये जर बसलो असतो तर आज इथलं अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये शेणकूड येथील बॅरेजचं भूमिपूजन आपल्याला घेता आलं असतं, हे वेगवेगळे बॅरेजेस मंजूर करता आले असते, ह्या प्रशासकीय इमारती बाबासाहेब स्वतः त्या ठिकाणी इथले आमदार असताना सत्ताधारी पक्षाचे पण ते आमदार होते आणि त्याच्यामुळे ते तिथं जायचे, मंत्र्यांना सांगायचे हे काम माझ्या भागाच्या सर्वांगीण विकासाच्या करता झालं पाहिजे, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि त्यामुळं निधी यायचा, त्यामुळं त्या ठिकाणी वेगवेगळी विकासाची कामं ही मार्गी लागायची. रस्त्याची कामं असतील, रेल्वेच्या संदर्भातले प्रश्न असतील. आज देश पातळीवरनं जर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला उद्योगपतींनी गुंतवणूक करावीशी वाटत असेल तर त्यांना तिथं विमानतळ लागतं, तिथं नाईट लँडिंग लागतं. आपल्या लातूरच्या विमानतळाला अजून नाईट लँडिंग नाही. हे विमानतळ मागं 5 आपल्या राज्यातली, ह्यांच्याकडं टेंडर गेलेलं होतं अनिल अंबानी, आणि त्या अनिल अंबानींनी त्यांच्या काही अडचणीमुळं तिथं ज्या सुधारणा करायला पाहिजे होत्या त्या केल्या नाही. त्याच्यामध्ये लातूर, यवतमाळ, धाराशिव, बारामती आणि नांदेड ही 5 विमानतळं ही त्यांच्याकडे गेलेली होती. आता आम्ही त्यांना नोटीस पाठवून ती परत घेतोय. का घेतोय? की त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा आम्हाला करायच्या. त्या सुविधा केल्या तर एखादा उद्योगपती त्याला रात्री टेक ऑफ घ्यायचा असेल तरी घेऊ शकतो, तो सकाळी पहाटे देखील येऊ शकतो. त्याचा जर युनिट असेल तरी त्या युनिटमध्ये देखील तो वेळ देऊ शकतो. त्याच्यातनं स्थानिक लोकांना रोजगार मिळू शकतो, बेरोजगारांना काम त्या ठिकाणी मिळू शकतो. एक मोठा उद्योग आल्यानंतर छोटे 5, 50, 100, 200 छोटे छोटे उद्योग त्या ठिकाणी उभे राहू शकतात. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही सगळ्यांनी केला आणि त्याच्यातून तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान, ठीक आहे, लोकसभेला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला मताचा जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर तुम्ही केला, त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही, तो तुमचा अधिकार आहे. परंतु आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तरी तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार करा ना. त्याची विनंती करण्याचा तर जरूर आम्हाला अधिकार आहे, जरूर आम्ही त्याबद्दल तुम्हाला तशा पद्धतीनं कुठली कामं आम्ही केलीत, उद्याच्याला कुठली कामं आम्ही करू पाहतोय, आपण राज्याला पुढं कसं नेऊ पाहतोय, केंद्र सरकारकडनं कशा पद्धतीचा निधी आपण आणू पाहतोय. आता देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी झाल्यानंतर 100 दिवसात पहिल्याच कॅबिनेटला ₹1 लाख कोटी रुपयाचं बंदर, हे पालघरला वाढवण म्हणून गाव आहेत समुद्राच्या कडेला, तिथं आलेलं आहे. ₹1 लाख कोटी अहमदपूरकर कशाला म्हणतात? आज त्याच्यातनं 10-12 लाख मुलांना मुलींना नोकऱ्या मिळणार आहेत. आज त्याच्यामुळं तिथं कार्गोचं आम्ही विमानतळ त्या ठिकाणी निर्माण करणार आहोत. देशातनं माल परदेशामध्ये सगळीकडं बोटीच्या द्वारे, कार्गो विमानाच्या द्वारे जाणारे बाहेरचा माल जो आपल्याला लागतो तो आपल्याला त्या माध्यमातून आणता येणार आहे. आणि त्याच्यातनं खूप मोठा बदल अहमदपूरकरांनो, 30 वर्ष ते बंदर कुणाला करता आलं नाही, परंतु त्याचं काम त्या दिवशी आम्ही सगळेजण होतो, हा पण होता, संजय पण होता, आम्ही तिथं त्याचं भूमिपूजन केलं पंतप्रधानांच्या हस्ते. अशा कितीतरी, कालची गोष्ट, काल संध्याकाळी साधारण दुपारी 2:30-3ची गोष्ट असेल, संपूर्ण तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यात आम्ही सगळीकडे मेडिकल कॉलेज करायचा निर्णय घेतला.
ज्या जिल्ह्यामध्ये सरकारी मेडिकल कॉलेज नव्हतं ती 10 मेडिकल कॉलेजची भूमिपूजन काल पंतप्रधानांच्या हस्ते, मुख्यमंत्री होते, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री होतो, हसन मुश्रीफ त्या खात्याचे मंत्री होते, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे त्याचं भूमिपूजन झालं. पण त्याच्यातनं एक मेडिकल कॉलेज सगळा जर खर्च शेवटपर्यंत बघायचं झालं तर 1000 कोटी रुपये खर्च येतो. झालं ना 10,000 कोटी, निम्मे पैसे केंद्राचे, निम्मे पैसे राज्याचे. आज हा फायदा झाला. आज डॉक्टर जास्त झाले. आत्ता काहीतरी 1 लाख आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मागं, त्याच्यामध्ये साधारण 84 डॉक्टर आहेत. आपल्याला 1 लाख लोकांच्या मागं 100च्या पुढं डॉक्टरांची संख्या न्यायची. दुर्गम भाग आहे, आदिवासी भाग आहे, डोंगरी भाग आहे. कधी कधी त्या भागातल्या लोकांना वेळेवर औषध पाणी होत नाही, त्यांची अडचण होते. आमच्या मायमाऊलींची डिलिव्हरी असते, बाळंतपण जर वेळेवर झालं नाही आणि तिथं कुठंतरी त्यांना दवाखान्यात न्यायला उशीर लागला तर त्याच्यामध्ये आईला पण धोका असतो, आईच्या जीवाला आणि बाळाच्या जीवाला धोका असतो. आज देशाचं स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एका दिवशी 10 मेडिकल कॉलेजचं भूमिपूजन काल पहिल्यांदाच झालं. हे काम झालं नाही. आज 10 मेडिकल कॉलेज कशाला म्हणतात त्याच्यावरच आम्ही थांबलो नाही. इतर पण बाबतीमध्ये रस्त्यांची कामं, नॅशनल हायवेची कामं, तुम्ही लातूरकरांनो, अहमदपूरकरांनो, मराठवाडाकरांनो बघा ना, पूर्वीच्या काळात रस्त्याची काय अवस्था होती. तेव्हाही सरकार होती ना, मग का नाही त्यांनी तशा प्रकारचे निर्णय घेतले. आता वंदे भारत ट्रेन फायदा होत नाही, त्याच्या संदर्भातले नॅशनल हायवे फायदा होत नाही. वेगवेगळ्या प्रकारची धरणं, ज्याचा उल्लेख बाबासाहेबांनी मागाशी आपल्या भाषणामध्ये केला की अजूनही माझा मराठवाडा तहानलेला आहे, त्याला अधिकचं पाणी वेगवेगळ्या त्याच्यात प्रोजेक्टमधनं आलं पाहिजे. जसं वैनगंगा पैनगंगा प्रकल्प आहे, त्या प्रकल्पातनं जिथं जास्त पाणी आहे ते पाणी दुसऱ्या नदीमध्ये नेऊन तिकडचं शिवार ओलिताखाली आणायचं आहे. त्याच्यामध्ये पश्चिमेकडे पडणारं पाणी जे समुद्राला जातं ते पूर्वेकडे वळवायचं, ते पूर्वेकडे आणून तिथून ते पाणी नाशिक जिल्ह्यातनं माझ्या मराठवाड्यात आणायचं. माझा नाथसागर दरवर्षी भरत नाही, ज्याचा उल्लेख बाबासाहेबांनी केला. माझा इथला मांजरा असेल, माझा इथला निम्न तेरणा असेल, माझा सिद्धेश्वर असेल, त्याच्या संदर्भातलं कुठलाही धरणं, येलदरी असेल, आपल्या इथलं धरण असेल, ह्या धरणांमध्ये दरवर्षी पाऊस पडत नाही आणि भरत नाही. किती किंमत आपण मोजतो, काय आपली अवस्था होती. आणि त्यामुळं आपल्याला हे पावसाचं पडलेलं पाणी समुद्राला मिळतं, ते वळवण्याची टेक्निक आलंय ना, बोगदे. आता तुम्ही बघा उजनी, भीमा खोऱ्यातलं पाणी बोगदा काढलाय आणि सीना खोऱ्यात घातलंय, सीना नदीमध्ये. तिकडं कृष्णा खोऱ्यातलं पाणी नीरा खोऱ्यामध्ये घातलेलं आहे. बोगद्याच्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण काही करू शकतो. मला आठवतं मी ह्या खात्याचा मंत्री असताना नाथसागर पासून बाबळी बॅरेज नांदेडच्या बॉर्डरला शेवटचा बॅरेज मी केला आणि सगळी नदी गोदावरी. आत्ता संजय, मी, विक्रम, त्या ठिकाणी सूरज हेलिकॉप्टरने आलो, पूर्ण नदीत तुडुंब भरलेली. दोन्ही बाजूचा शेतकरी माझं ते पाणी उचलतोय. आत्ताच एका शेतकऱ्यांनी मला येऊन सांगितलं, कार्यकर्त्यांनी सांगितलं कानात, की दादा आता तुम्ही आम्हाला दिवसा वीज द्या. अनेक सरकार आली गेली, परंतु आठवड्यामधले निम्मा आठवडा रात्री वीज, निम्मा आठवडा दिवसा वीज. आत्ता आम्ही काय तुमच्याकरता निर्णय घेतला. आज माझ्या शेतकरी बांधवांच्या करता 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर ह्याचं आता लाईट बिल भरायचं नाही, असा निर्णय घेतला की नाही? घेतला की नाही? तेव्हा का बोलतच नाही. मग कधी म्हणायचं राव, का रागवलाय माझ्यावर? आता बघा इथं पंडित शहाजी गोरटे आलेत का? पंडित शहाजी गोरटे आहेत का इथं? किंवा संजीवनी बुटडा ते आलेत का? बुटडा जगन्नाथ गाडगे ते आलेत का?
जगन्नाथ गडगेंचं 3 हॉर्सपॉवरचं मोटार बिल अहमदपूरचं त्यांचं होतं 4,603. सरकारने भरले 4,603. ग्राहकांनी भरायची रक्कम 0. हे बिल आम्ही त्यांच्याकरता आणलंय. त्याचबरोबर हे पंडित शहाजीराव, त्याच्यामध्ये त्यांचं बिल होतं 7.5 हॉर्सपॉवरचं 15,763. महाराष्ट्र शासनाने भरले 15,763. ग्राहकांनी भरायची रक्कम 0. त्याचबरोबर आमचे संजीवनी बुटडा, त्यांचं बिल होतं 5 हॉर्सपॉवरचं 7,661 आणि सरकारने भरलं 7,661. ग्राहकाला भरायची रक्कम 0. चालू वीज देयकाची पावती ही आम्ही दिलेली आहे. आता काही आमच्यावर विरोधक टीका करतात, अरे कशाचं आहे हे, चुनावी जुमला आहे. अरे 0चं बिल उद्या त्यांना जर कुणी विचारायला गेलं तर ते सांगू शकतात हे महावितरण हे सगळं आम्हाला बिल आलंय 0चं, ह्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. अशी 44 लाख शेतकऱ्यांना 15,000 कोटी रुपयाचं बिल राज्य सरकारच्या तिजोरीतनं मी त्या ठिकाणी भरलेलं आहे. का तर हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. अहमदपूरकरांनो एक जुनी गोष्ट सांगतो. 2003ला सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते आणि दुष्काळ पडला होता. आम्ही मंत्रिमंडळात होतो, परंतु आम्ही इतकं ज्येष्ठामध्ये मोडत नव्हतो. नवीनच मंत्री मी आर पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे आम्ही झालेलो होतो. त्याच्यामध्ये पदमसिंह पाटील, विलासराव देशमुख, तेव्हा विलासराव नव्हते मंत्रिमंडळात, पण पदमसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड, छगन भुजबळ असे सगळे नेतेगण होते. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री, ते म्हणले आपण 0 बिल द्यायचं, दिलं. आणि नंतर सरकार आलं, काँग्रेसचं सरकार, आम्ही त्या सरकारमध्ये होतो. विलासराव मुख्यमंत्री झाले. 2004 साली विलासराव म्हणले हे आपल्याला परवडणार नाही, आपल्याला विजेचं बिल घ्यावं लागेल. आणि तेव्हापासून पुन्हा विजेचं बिल शेतकऱ्यांना सुरू झालं. मी आत्ता तुम्हाला सांगतो, हे असेल माझ्या शेतकऱ्यांच्या करता घेतलेला महायुती सरकारचा निर्णय किंवा माझ्या मायमाऊली बसल्यात, यांना मी जो अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये अनेक महत्त्वाच्या योजना दिल्या. माझ्या खूप दिवस मनामध्ये होतं माझ्या बळीराजाचं, माझ्या बांधवाचं बिल माफ त्या ठिकाणी करायचं. तशा पद्धतीनं माझी खुरपणीला जाणारी मायमाऊली, माझी धुणभांडी करणारी मायमाऊली, माझी त्या ठिकाणी झाडूपोतना करणारी माझी बहीण, माझं साधं किरकोळ काम करून कचरा गोळा करणं, काचा गोळा करणं, अशा पद्धतीचं काम करणारी, किंवा एक भाजी घ्यायची पाटीमध्ये दिवसभर विकायची आणि दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी त्या माझ्या मायमाऊलीची चूल पेटती, अशा पद्धतीनं रोजंदारीवर जाणारी माझी भगिनी, ह्यांच्याकरता काहीतरी केलं पाहिजे. ही माझी मायमाऊली स्वतः करता काहीच करत नाही, ही करती ती तिच्या पती करता करती, हे कष्ट घेती तिच्या मुलाबाळांच्या करता कष्ट घेती, ही तिच्या बाकीच्या कुटुंबातली प्रमुख म्हणून राबत असते. पण तिला मन नाही का? तुम्ही बांधवांना सांगा, तिला मन नाही? जर नवरात्र चाललेला असेल, अमृतपूरच्या बाजारामध्ये गेली, चाकूरच्या बाजारामध्ये गेली, उदगीरच्या बाजारामध्ये गेली, कुठल्याही इकडच्या बाजारात गेली, तर तिला वाटत नाही मी माझ्याकरता काहीतरी घ्यावं? तिला काही मन नाही, तिला इच्छा नाही, तिला वाटत नाही? अहो तिलाही वाटतं, पण ती तिचं मन मारते. इच्छा त्या ठिकाणी तिच्याच मनाला दुसऱ्या मनाने सांगते नको, आपल्याला संसार करायचा आहे, आपल्याला सगळ्यांना घेऊन जायचं आहे. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून ती नवऱ्याकरता प्रयत्न करते, पोराबाळांच्या करता प्रयत्न करते. आणि म्हणून आम्ही ठरवलं की ह्या भगिनीला, ह्या मायमाऊलीला काही ना काही एक ओवाळणी आपण त्या ठिकाणी द्यायची. आणि भाऊबीज नेमकी होती आणि त्या भाऊबीजेच्या निमित्तानं आम्ही तो ओवाळणी देण्याचा निर्णय घेतला. निर्णय मी जाहीर केल्यानंतर जुलै ऑगस्टचे पैसे पहिले 3,000 रुपये डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला डीबीटी केले, डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला आम्ही टाकले. मध्यस्थी नाही. कुणीतरी मध्यस्थी देताना 3,000 द्यायला जायचा, 100-200 काढून घ्यायचा.
माऊली आता मी तुझ्या हातात 3,000 दिले, 200 असू दे ना मला. ती पण म्हणा राहू दे रे तू आता. त्याच्याकरता 2,30,00,000 2,30,00,000 महिलांना आम्ही 1,500 रुपये द्यायला सुरुवात केली. पहिले 3,000 रुपये दिले. काही महिलांनी त्याच्यातनं काही सामान छोटंसं आणलं आणि कच्चा माल आणून पक्का माल केला आणि त्या पक्का माल झाल्यावर त्याचे 15-20 हजार केले. काहींनी राख्याचा दोरा आणला, मणी आणले, कुठं काय आणलं आणि त्याच्यातनं चांगल्या राख्या केल्या, विकल्या. काहींनी इतर काही शोभिवंत वस्तू तयार केल्या. माझी माय माऊली, माझी भगिनी डोक्याने हुशार आहे, पण आर्थिक बाबतीमध्ये सक्षम नाही, सबल नाही. आणि त्याच्यातनं त्यांनी आपलं स्वतःचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला. काही काही महिला मला भेटतात, अरे दादा खूप चांगलं केलं रे, माझ्या बीपीच्या गोळ्या मला मिळायच्या नाही, आता मिळायला लागल्या, माझी तब्येत पण सुधारली. अहो तिचं स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता तिला ज्या गोळ्या लागतात त्या गोळ्या कोणी तिला देत नव्हतं. एवढी वाईट परिस्थिती तिची होती. मग याच्यात आम्ही वाईट काय केलं? आमच्या विरोधकांनी टीका केली, बघा उधळपट्टी करायला लागले. अरे गरिबाला 2 पैसे देणं काय उधळपट्टी आहे? देऊन देऊन किती दिले तर 1,500 रुपये महिना, आणि याला तुम्ही उधळपट्टी म्हणता. काही जण कोर्टात गेले काँग्रेसवाले आणि कोर्टाला सांगितले बंद करा. कोर्ट म्हणलं नाही, सरकारचा अधिकार आहे, सरकारने करावं. तिथं धुडकावलं. पुन्हा काहींना मध्ये एक त्यांचा माजी मंत्री म्हणला, आमचं सरकार आल्यानंतर माझी लाडकी बहीण योजना बंद करणार. का? तुझ्या का पोटात दुखते? तुला काय त्रास होतोय? आज जर माझी माय माऊली एक समाधानी होत असेल, तिला जुलै ऑगस्टचे पैसे 3,000 दिले, सप्टेंबरचे पुन्हा 1,500 दिले, आता ऑक्टोबरचे पैसे 21 ते 65 वयोगटातल्या माझ्या माय माऊलीला त्यांना जवळपास आम्ही आत्ता 3,000 रुपये दिले. माय माऊलींनो 3,000 रुपये ऑक्टोबर नोव्हेंबरचे आले का? हात वर करा. तेव्हा का बाबासाहेब एवढ्या महिलांना आले. माझे जसं संजय मंत्री आहे तसं आदिती तटकरे मंत्री आहे, ती त्या खात्यामध्ये बघते. मी तिला पैसे दिले आणि तिला म्हणलं वाट बाई, आणि तिनं ते प्रत्येकाच्या अकाउंटला पाठवले. मागच्या वेळेस पैसे दिले ते रक्षाबंधनाची ओवाळणी होती. ह्यावेळेस जे पैसे दिले 2 दिवसावर दसरा आलाय, दसऱ्यानंतर दिवाळी 20 दिवसांनी येते. दिवाळीची भाऊबीजेची ओवाळणी माझ्या माय माऊलीला माझ्या बहिणीला दिली. काय कुणाला वाईट वाटायचं कारण आहे? आम्ही विकास कामाला निधी कमी केलाय का? आज बॅरेजेसचे कामाचं त्या ठिकाणी भूमिपूजन करायचं होतं, आज इथली प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन करायचं होतं, आज वेगवेगळ्या कामाचा शुभारंभ करायचा होता. काही कामं पूर्ण झाली त्याचे उद्घाटन. ह्याच्यात बिघडलं कुठं? पण काहींना बघवत नाही. अरे काही काही जण श्रीमंताच्या मुली तोंडात सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येतात. त्यांना काय कळणार आहे 1,500 रुपयाची किंमत? जी गरीब आहे तिला ती कळती किंमत. जे काही शिलाई मशीन, कोण माझी भाजी विकणारी, फळं विकणारी महिला, ती त्याचं भांडवल म्हणून उपयोग करायला लागली. हे तर आम्हाला पाहिजे. तिच्या चेहऱ्यावर आता पहिल्यापेक्षा हसू दिसतं, आनंद दिसतो, उत्साही दिसती. ती डायरेक्ट आता तिचे पैसे स्वतः काढती. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, ते पैसे तुमच्या करतायत, तुम्ही वापरा. उद्याच्याला कोणतरी येईल की उसनं दे उसनं दे, त्याला म्हणू तू कधी ह्याच्या आधी उसनं दिलं का मला? आता मागतोय उसनं, आता माझं आहे, माझं मला करू दे ना. सरळ सांगा, काय बिघडत नाही. हा तुमचा हक्क आहे, हा तुमचा अधिकार आहे. आणि ह्या पद्धतीनं आम्ही माय माऊलीला त्या ठिकाणी मदत करतोय. भावंडांनाही मदत करतोय. जे लाईटचं बिल दाखवलं 15,000 कोटी रुपये, काही कमी रक्कम नाही. त्याच्यामध्ये आता हेही ठरवलंय, तेही शेतकरी बांधवांना सांगतो, साधारण आपल्या इथली महाराष्ट्रातली 35 ते 36 हजार एकर जमीन सगळ्या कलेक्टरांना, विभागीय आयुक्तांना सांगितलं, बॅरन लँड आपली सरकारची कुठं कुठं आहे, जिथं झाडं नाही काही नाही. आता 4 एकर जमिनीवर पॅनल बसवले, सूर्यप्रकाश त्याच्यावर पडून वीज तयार होते. त्याच्यातून आपल्याला 9,000 मेगावॉट वीज निर्माण होणार आहे. आणि आपल्या शेतकऱ्याला एक 60 महिन्यातच आम्ही निर्णय घेतलाय. मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, मंत्रिमंडळाने
की ती वीज सुरू झाली, ऑलरेडी कामं जोरात सुरू झाली, आम्हाला ती वीज 3 रुपये युनिट मिळते. आता शेतकऱ्याला देणारी वीज आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवायला 6-7 रुपये खर्च येतो. आम्ही सवलत देतो ती गोष्ट वेगळी. तशा पद्धतीनं आता ती वीज आपल्याला 3 रुपयांनी मिळणार. दिवस उजाडला तुमचा शेतीपंप चालू, दिवस मावळला शेतीपंप बंद, उठायचं घरी जायचं, बायका पोरात राहायचं, तिथं झोपायचं, जेवायचं, गप्पा मारायच्या. रात्री अपरात्री विंचू काट्याचं बिबट्या काही कसले प्राणी, काही ठिकाणी बिबटे येतात, काही ठिकाणी हत्ती येतात, काही ठिकाणी रानगवी येत आहेत, काही ठिकाणी त्या नीलगाई येत आहेत, खूप काही येत आहे. लोकांना त्याचा त्रास होता कामा नये. ह्या पद्धतीचा निर्णय ह्या महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे. त्याकरता आपण पुढच्या वेळेस ते करतोय. तुम्ही म्हणाल मग आता हे काय करायचं? ह्या योजना तुम्हाला दिलेली ही माझी लाडकी बहीण योजना, 3 गॅस सिलेंडर वर्षाला फ्रीची योजना, तुमच्या गरिबाच्या मुली कॉलेजचे शिक्षण त्यांना मोफत देण्याची योजना, गरिबाच्या, मी पुन्हा शब्द वापरतोय, गरिबाच्या, की ज्याच्या आई वडिलांचं उत्पन्नच नाही त्या मुलीला तर शिकायचंय. आणि हे करताना माझ्या बांधवांच्या करता जात पात धर्म भेदभाव काही केला नाही. माझ्या मायमाऊलींच्या करता जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार काही केला नाही. सगळ्या जाती धर्माला हे आम्ही योजना आणलेल्या आहेत. ह्या योजना पुढे चालू ठेवायच्या असतील तर ते तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल कसं? ते असं की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या महायुतीच्या सरकारच्या काही वेगवेगळ्या 3 खूण आहेत. त्याच्यामध्ये अहमदपूरला घड्याळाची खूण आहे. घड्याळाच्या शेजारचं बटन दाबलं की ह्या योजना पुढं 5 वर्ष चालू. माय माऊलींनी बांधवांनी ठरवायचंय ह्या योजना चालू ठेवायच्या का पुढं बंद करायच्या. मी आज सांगतोय, अनेक वर्ष अर्थमंत्री तुम्ही मला केलं, महायुतीचं सरकार आणायला तुम्ही मला मदत करा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला मदत करा. त्यामध्ये आम्ही पुढं 5 वर्ष त्या योजना चालू ठेवण्याचा शब्द मी आपल्याला देतो. हा अजित पवारचा वादा आहे. मी शब्दाचा पक्का आहे. मी 10 विचार करतो आणि मग शब्द देतो. त्यामुळं हे आम्ही आता 1 ऑक्टोबर पासून माझ्या गाईचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याला लिटरला 7 रुपये अनुदान जास्त सुरू केलंय. इतके दिवस 5 होतं, 28 रुपये तुम्हाला डेअरी देते, 7 रुपये सरकार देत आहे, 35 रुपये माझ्या गाईच्या दुधाला मिळायला लागलेत. एक चांगला निर्णय झाला, शेतकऱ्यांना परवडायला लागलं. आम्ही मोदी साहेबांना अमित शहांना सांगितलं, लोकसभेला फटका बसलाय, आता आपल्याला कांदा निर्यात बंदी उठवायची. कांदा निर्यात बंदी उठवली, कांद्याचे भाव आता चांगले झालेत, माझ्या शेतकऱ्याला परवडायला लागले. तांदळ निर्यात बंदी उठवली, तांदळाचे भाव देखील माझ्या शेतकऱ्याला परवडायला लागले. ग्राहक आणि उत्पादक हा दोन्ही आम्हाला सांभाळायचा आहे. सोयाबीन आणि कापूस गेल्या वर्षी दर कमी होते, आम्ही त्यांना हेक्टरी 5-5 हजार रुपयाचं वाटप केलं, बहुतेकांना ते पैसे मिळाले. ह्या पद्धतीनं आम्ही वागतोय. तुम्हाला आश्चर्य वाटेल, बाबासाहेब, संजय, बाळासाहेब, आमचे विक्रम, तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की जवळपास शेतकरी कुटुंबामध्ये आम्ही वर्षाला 75,000 रुपये तुम्हाला देतोय. 75,000. तुम्ही म्हणाल कसं? असं की 2 महिला घरात असल्या, 2 महिला असतातच, त्यांचे 18 दुने 36,000 रुपये येत आहेत. त्याच्यानंतर तुम्ही शेतकरी म्हणून तुम्हाला 12,000 रुपये मिळत आहेत. 36 आणि 12 48. त्याच्यामध्ये लाईट बिल तुमचं माफ केलेलं आहे. तुम्ही शेतकरी असला तर विहीर काहीतरी असतंच. लाईट बिलाचा तुमचा खर्च 20,000 रुपये वाचवलेला आहे. म्हणजे 48 आणि 20 68,000. 3 गॅस सिलेंडर फ्री, त्याचे 2,500-3 हजार, 68, 69, 70, 71. आणि गाईच्या दुधाला देखील आम्ही पैसे जास्त देतो, त्याचे काही हजार. असे ह्या न त्या मार्गाने माझ्या बळीराजाच्या हातात 75,000 रुपये देण्याचा कुटुंबाला आम्ही प्रयत्न करतोय. आज 75,000 रुपये कमी नाहीत. कधी बारकाईनं तुम्ही हा विचार केला नाही, ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या. काही जण तर मला परवा भेटली,
ते म्हणले दादा आमचं एकत्र कुटुंब आहे आणि आमच्या घरामध्ये सगळे आम्ही एकत्र राहतो. 6 महिला आहेत. 6 महिलांना जवळपास त्यांना 9,000 रुपये महिन्याला यायला लागलेत घरात. 6,500-9,000 असं झालंय. पण ह्या योजना गरिबाकरता आहे. लक्षात घ्या, ह्या गरिबाकरता आणलेल्या योजना आहेत. आज केंद्र सरकारने बरेच वर्ष मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, मागं अनेक पंतप्रधान होऊन गेले, मी नावं घेऊन त्यांना त्या ठिकाणी कारण नसताना टीका करत नाही, पण आम्ही मोदींना सांगितलं की मोदी साहेब, आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे, महाराष्ट्रातल्या जगभरातील मराठी भाषक मराठी प्रेमी, ते आमची मराठी भाषेची एक गौरवशाली परंपरा, इतिहास आहे, समृद्ध आणि सांस्कृतिक वैभव, हे आमच्या मराठी भाषेचं जगभर पोचवायचं आहे. मराठी भाषा ही ज्ञान भाषा आहे, अर्थजनांची भाषा आहे, त्यामध्ये आहे. आणि ती भाषा 2000 वर्षापूर्वीपासून चालत आलेली आहे. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देखील त्याच भाषेच्या सगळे काही निर्णय व्हायचे. मग त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळत नाही? आत्ता गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी अभिजात भाषेचा दर्जा दिला. मी त्याबद्दल केंद्र सरकारचं, पंतप्रधानांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. कारण बरेच वर्षाची मागणी ही आपली पूर्ण झाली. अहमदपूरकरांना तुम्हाला अंदाज येत नाही, जे याचा अभ्यास करतील त्यांना माहिती आहे की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता पुढं कित्येक वर्ष एक गौरवशाली परंपरा, समृद्ध असा वारसा हा तुमच्या माझ्या मराठी भाषेला त्याच्यातनं लाभणार आहे. ही पण गोष्ट आपण त्या निमित्तानं विसरता कामा नये. आणि ह्या एक महत्त्वाचं काम, हे अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल ते एक चांगलं झालेलं आहे. आज इथं कामं होत असताना गुणवत्तापूर्ण अशा प्रकारची कामं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो, दर्जेदार काम करण्याचा प्रयत्न करतो. ते आमचं स्वप्न आहे, ते आमचं मनापासून ध्येय आहे. काम करायचं तर चोख करायचं, नाणं खणखणीत वाजलं पाहिजे, ही आमची इच्छा आहे. उगीच फित कापली आणि महिन्यानी पाऊस पडला तर ते बदाबदा गळते, तसलं काय करायचं? अशा पद्धतीचं आमचं सगळ्यांचं कामाची पद्धत आहे. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, एकंदरीतच ह्या माझ्या अहमदपूर तालुका असेल, माझा लातूर जिल्हा असेल, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या माझ्या लातूर जिल्ह्यात चित्रकूट राजाचा बराच काळ निवास होता. चित्रकूट राजा मात्र या जिल्ह्यावर शतकानुशतक सातवाहन, शक, चालुक्य, यादव, दिल्लीचे सुलतान, महामनी, आदिलशाही आणि नंतर मुघल यांची सत्ता राहिल्याचा इतिहास आहे. आपल्या अहमदपूर तालुक्यासह लातूर जिल्ह्याला प्राधान्य देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. धाराशिव जिल्हा 42 वर्षापूर्वी हे विभाजन झालं. 82ला मला वाटतं अंतोले साहेब किंवा कोणतरी अंतोले साहेब मुख्यमंत्री होते आणि हा लातूर जिल्हा आणि पूर्वीचा उस्मानाबाद, आता धाराशिव, ते वेगळे झाले आणि स्वतंत्र ओळख आपली झाली. लातूर जिल्हा त्याच्यानंतर शैक्षणिक औद्योगिक विकासात हा जिल्हा पुढे येतोय. एकेकाळी शैक्षणिक क्षेत्रातल्या लातूर पॅटर्नची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली. विद्यार्थ्यांचा लातूर पॅटर्नकडे ओढा असायचा. आज विद्येचा माहेरघर म्हणून देखील आपल्या जिल्ह्याकडे त्या ठिकाणी बघितलं जातं. आणि या जिल्ह्यातल्या राजकीय व्यक्तिमत्वांमुळं लातूरचा राजकारणात देखील दबदबा असायचा. मग माजी मंत्री केशवराव सोनवणे असतील, माजी मुख्यमंत्री त्याच्यामध्ये आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख असतील, त्याच्यामध्ये शिवाजीराव निलंगेकर असतील, माजी गृहमंत्री शिवाजीराव पाटील चाकूरकर असतील, बाळासाहेब जाधव असतील, संभाजी पाटील निलंगेकर असतील, यांच्यासारख्या राजकीय व्यक्तिमत्वांनी संपूर्ण राज्यभर ह्या लातूर जिल्ह्याचं वलय निर्माण केलं आणि त्याच्यातूनच लातूरचं नाव ह्या लोकांनी मोठं केलं. आणि आता आम्ही त्यामध्ये पाण्याचे प्रश्न सोडवतोय. त्याच्यातूनच माझ्या मागं बाबासाहेब म्हणले की दादा काही बाकीचं नको, लातूर जिल्ह्यात वाहणाऱ्या मांजरा नदीमुळं लातूर जिल्ह्याचा बहुतांशी भाग सिंचनाखाली आलाय. तर तुमच्या माझ्या अहमदपूर तालुक्यातनं लेंडी आणि मन्याड
या नद्यांच्यामुळं माझ्या अहमदपूर तालुक्यातला काही भाग जमिनी ओलिताखाली आल्या, मात्र पावसाळा गेला नंतर इतर काळात या भागातल्या सिंचनाची पिण्याची पाण्याची समस्या एवढी गंभीर होते की आपल्यालाच कळत नाही, अरे पावसाळ्यात एवढं पाणी वाहत होतं ना, आता पाणी गेलं कुठं. आज शेनकुड येथील बॅरेजचं आपण त्या ठिकाणी शुभारंभ करण्याचं झालंय म्हणून समजा. या बॅरेजमुळं माझ्या अहमदपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या सिंचनाची सुविधा मिळणार आहे. बॅरेजेसच्या आसपासच्या गावातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होणार आहे. भूगर्भातली पाण्याची पातळी वाढणार आहे. विहिरींना पाणी वाढणार आहे. अनेक गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. नव्याने बॅरेज निर्माण करण्याबरोबरच आम्ही कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं बॅरेजमध्ये रूपांतर करून पाणी साठवण आणि सिंचन क्षेत्रात वाढ करण्याबाबतचं धोरण हे शासनाने आखलंय आणि त्यामुळं कमी खर्चात कमी वेळेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळवून देण्याचं आमचं काम आहे. त्याच्याकरता माझ्या मागे सतत बाबासाहेब लागले. म्हणले दादा मला हे करून पाहिजे, मला बाकीचं माहित नाही, आणि ते पण निवडणुकीच्या आधी त्याचं काम सुरू झालं पाहिजे. त्या पद्धतीनं ही दुःखद घटना घडली म्हणून मी तिकडे गेलो नाही, पण ते काम तुमचं आम्ही सुरू केलं. तशा पद्धतीनं तुमचा आमदार आहे, तुमच्या करता अहोरात्र कष्ट घेणारा. जो कारखाना बालाघाटचा बंद पडला होता तो पुन्हा चालू केला. कारखाना चालवायला डोकं लागतं, बंद पाडायला फार डोकं लागत नाही, चालवायला डोकं लागतं, अक्कल लागते, भेजा लागतो भेजा. त्यावेळेस त्याच्यात बारकाईनं लक्ष देऊन कारखाना ऊर्जित अवस्थेला आणता येतो. ही वस्तुस्थिती आहे. मी असं तसं बोलत नाही, मी वस्तुस्थितीला धरून बोलतो. कारण या सगळ्या आमदारांना मी आता 33-34 वर्ष झाली आमदार झालोय आहे म्हणून काम करतोय. मी बाळासाहेब जाधवांचंही काम जवळनं बघितलं, त्यांच्याबरोबर पण मी आमदार म्हणून काम केलंय. बाबासाहेबांच्या बरोबर केलंय, विक्रम बरोबर केलंय, संजय बरोबर केलंय, अनेक जणांच्या बरोबर केलं. किती नावं तुम्हाला सांगू. फक्त आमचा ध्यास एकच, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विकास झाला पाहिजे, राज्याचा विकास झाला पाहिजे, राज्य पुढे गेलं पाहिजे. महाराजांनी जसं 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तसं आम्हाला देखील जाती जातीमध्ये सलोखा ठेवायचा आहे, अंतर पाडायचं नाही. त्यामुळं कधी माझ्याकडं कुणी तेढ निर्माण करणारी वक्तव्य केली तर त्याचा निषेध मी केला. भाषणामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने केला. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामध्ये आज एकंदरीतच अल्पसंख्याकांच्या बद्दल तुम्ही कुणालाही विचारा, 35 वर्षात माझ्या काम करताना कधी मी अल्पसंख्याक समाजाला दुखावलं का? त्यांचे शादीखाने असतील, त्यांच्याकरता उर्दू शाळा असतील, त्यांच्याकरता दफनभूमी असेल, त्या दफनभूमीला वॉल कंपाऊंड करण्याचं काम असेल, त्यांच्या इतर वक्फ बोर्डाच्या संदर्भातले काही प्रश्न असतील, वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या संदर्भातले काही प्रश्न असतील, ते आपण सोडवण्याचा प्रयत्न केला. यंदा मी जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ, त्या घड्याळाच्या माध्यमातून जे काही आम्ही उमेदवार देणार आहोत, आज मी अहमदपूरकरांना सांगतो, ते एकूण उमेदवार जितके दिले जातील त्याच्यातल्या 10% जागा माझ्या पक्षाच्या अल्पसंख्याक उमेदवाराला असतील. मी त्या बाबतीमध्ये पक्षाची वाटचाल करत असताना त्यामध्ये डॉक्टर अफसर शेख यांची जिल्हाध्यक्ष म्हणून लातूरला निवड केली. नाझीर काझी यांची निवड मी आपल्या बुलढाण्याला केली. परभणीला मी बाबाजानींची त्या ठिकाणी नेमणूक केली. त्यानंतर मला सोडून गेले ती गोष्ट वेगळी, तो त्यांचा अधिकार आहे. वाशिमला मी पुंजारी साहेबांची नेमणूक केली. किती लोकांची नावं सांगू. आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जातो. तुम्ही असं म्हणू नका की कुठंतरी आपल्यावर अन्याय होईल. अरे आम्ही तिथं असताना आम्ही नाही ना अन्याय होऊन देणार. तुम्ही का घाबरता? तुम्ही का मनामध्ये वेगळी भावना आणता? आम्ही आता मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला अध्यक्ष म्हणून अंतुले साहेब होते, वर्ष 1.5 वर्षाचे मुख्यमंत्री होते, पण आज पण त्यांनी योजना सुरू केली. संजय गांधी निराधार आज देखील राज्यामध्ये योजना चालली.
असा तो नेता होता. त्यांचे चिरंजीव नाही, त्यांचे जावई मुश्ताक अंतुले, त्यांची मी परवा मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. त्यांना सांगितलं की त्याच्यातनं माझ्या मुस्लिम समाजाच्या मुलाला स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता हे करा. परदेशी शिष्यवृत्ती मुस्लिम समाजाच्या मुलामुलींना नव्हती, ती आपण सुरू केली. गेल्या वर्षी मी सुरू केली. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी. आणि तुम्हाला माहिती नाही मित्रांनो, आम्ही आमच्या एकंदरीत कारकिर्दीमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं आदिवासी समाजाच्या करता टार्टी संस्था काढली. मातंग समाज म्हणायचा आम्हाला बार्टीत नको, आमची वेगळी पाहिजे, त्यांना आरटी दिली. बाकीच्या मातंग समाज मागासवर्गीय समाजाला बार्टी संस्था काढली. मराठा आणि त्या संबंधित समाजाच्या करता सारथी काढली. इतर मागासवर्गीय भटके यांच्याकरता महाज्योती काढली. आर्थिक मागास समाजाच्या करता अमृत संस्था काढली. बंजारा समाजाच्या करता वनआरटी काढली. आणि अल्पसंख्याक समाजाला देखील कधीही इतक्या वर्ष काँग्रेसचं राज्य होतं, कधी नाही दिलं. आम्ही अल्पसंख्याक संशोधन प्रशिक्षण केंद्र त्याच्याकरता मार्टी संस्था काढली. आम्ही काम केलं नाही, ह्या गोष्टी झाल्या नाही. शेवटी आम्हाला हे बोलवून सांगावं लागतंय. बाकीचे काही न करता मत घेतात. आम्ही प्रत्येक समाजाच्या करता भांडतोय. आज देखील इथे येताना अनेक समाजाच्या करता वेगवेगळी मंडळ करण्याचं काम आज कॅबिनेटमध्ये आम्ही केलंय. उद्या तुम्हाला पेपरला त्या ठिकाणी वाचायला मिळेल. बहुतेक समाज आम्ही त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी ह्या सभेच्या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. एकंदरीतच आपला मानार असेल, तिरू नदी असेल, मला मागं जे बॅरेजमध्ये रूपांतर केलं त्याचे काही फोटो मला दाखवले आणि त्याच्यातनं मला बाबासाहेब म्हणले दादा हे अजून वाढवलं पाहिजे. मग त्यांच्याकडेही वाढवलं, मंजुऱ्या दिल्या. तिकडं उदगीरला पण संजयकडे पण मंजुऱ्या दिल्या. ह्या पद्धतीनं आपलं सगळ्यांचं काम चाललेलं आहे, हे पण आपण लक्षामध्ये घ्या. त्याच्यामध्ये अंतेश्वर उच्च पातळी बंधारा ते ऊर्ध्व मानार प्रकल्प व ऊर्ध्व मानार प्रकल्प ते प्रस्तावित झरी बुद्रुक साठवण तलाव उपसा सिंचन योजना, हे ह्याच्यामध्ये देखील मी सहकार्य करतो. काही काळजी करू नका. आता राज्य सरकारचा बोजा, लाईटचा बोजा तुम्हाला विजेचं बिल भरायला परवडत नाही म्हणून आम्ही आता तुम्हाला मोफत 3, 5, 7.5 केलं. तसं महाराष्ट्रामध्ये टेंबू, ताकारी, म्हैसाळ, उरमडी, जिहे, काटापूर, पुरंदर, जनाई, शिरसाई, विष्णुपुरी ह्या ज्या काही उपसा सिंचन योजना झाल्यात मोठ्या मोठ्या, इव्हन आपल्याही भागामध्ये, त्या सगळ्या योजना आम्ही सोलर पॅनलवर त्याला सोलरमधनं वीज तयार करून ती वापरणार आहोत. जेणेकरून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला लाईटच्या बिलचा भुर्दंड बसता कामा नये. त्यांनी फक्त पाणीपट्टी आणि मेंटेनन्सचा खर्च भरायचा, जेणेकरून त्याला त्याची शेतीवाडी करायला सोपं जाईल, त्याला त्याचा प्रपंच करायला सोपं जाईल. आता उसाला दर वाढण्याच्या करता MSP वाढवण्याचा आमचा सगळ्यांचा पाठपुरावा आहे. तो केंद्र सरकारच्या हातात आहे. मी अमित शाह साहेबांना त्याच्याबद्दल भेटलेलो आहे. आज आमच्या मोदी साहेबांची, अमित शहांची, पियुष गोयलांची, शिवराज सिंह चौहान कृषी मंत्र्यांची किंवा नितीन गडकरींच्या आमच्या ओळखी आहेत. आम्ही हक्काने जाऊन तिथं काम करून आणू शकतो. हक्काने जाऊन त्या ठिकाणी CSRचा फंड, सेंट्रल रोड फंड, हा आम्ही त्या ठिकाणी आणू शकतो. आज दुसरे आमच्या विरोधक आले तर ते म्हणतील आमचं ते ऐकत नाही, त्याच्यामुळे आम्ही काय करणार. मग 5 वर्ष काय गप्पा बसणार. आता वरचं तर सरकार आता 4.5 वर्ष राहणारच आहे. त्याच्यामुळं तुमचं पण त्याच्यात भलं आहे, तुमच्या परिसराचं भलं आहे, राज्याचं भलं आहे, मराठवाड्याचं भलं आहे, लातूर जिल्ह्याचं भलं आहे, अहमदपूरचं भलं आहे. त्याकरता मी एवढा घसाकोरडा करून सांगतोय. मला भरपूर तुम्ही लोकांनी दिलं, भरपूर पदं दिली. मी खासदार झालो, आमदार झालो, राज्यमंत्री झालो, मंत्री झालो, विरोधी पक्ष नेता झालो, उपमुख्यमंत्री झालो, भरभरून तुम्ही दिलं. पण जसं मगाशी बाबासाहेब म्हणले आम्हाला आमचा मतदारसंघ बारामती सारखा करायचा. मी अप्पलपोटी नाहीये. माझ्या एकट्याचा मतदारसंघ करून काय फायदा. महाराष्ट्र तसा झाला पाहिजे आणि म्हणून मी
वेगवेगळ्या भागामध्ये जातो आणि हे सगळं समजून सांगण्याचं काम त्या निमित्तानं करतो. त्याकरता माय माऊलींनो, त्याकरता बांधवांनो, त्याकरता 18 पगड जातीच्या माझ्या सहकारी मित्रांनो, माझ्या तरुण तरुणींनो, तुम्हाला पण प्रशिक्षणाची योजना आणलेली आहे, ज्याचा उल्लेख मगाशी बाबासाहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला. 6,000, 8,000, 10,000 रुपये महिन्याला आम्ही देतो. त्याच्यामध्ये तुम्ही शिका, तुम्ही ट्रेनिंग घ्या. तुम्ही तिथं ट्रेनिंग घेतलं म्हणून आम्ही तुम्हाला पैसे देतोय असं दुनियेत आहे का? ज्ञान तुम्हाला मिळणार आहे, अनुभव तुम्हाला येणार आहे. उद्याच्याला तुमचा तरुण मुलगा किंवा मुलगी एखाद्या ठिकाणी गेलं आणि सांगितलं ही माझी डिग्री, मला त्या ठिकाणी काम द्या, तो म्हणेल तुला अनुभव नाही, मी काम देऊ शकत नाही. अरे तिला काहीतरी अनुभव कसा येणार? संधी दिली तर येणार. आम्ही मंत्रिमंडळामध्ये बसलो आणि सांगितलं की हिला 6 महिने 8 महिन्याचा कोर्स करायला लावायचा, ज्याच्यात तिला आवड असेल ती त्या कारखान्यांनी त्यांना तिथं कामाला लावायचं, ज्याचा उल्लेख आमच्या बाबासाहेबांनी केला. आणि त्याच्यातून त्यांना पगार नाही म्हणता येणार, मानधन द्यायचं. आणि ते मानधन दिल्यानंतर मग त्याचं सर्टिफिकेट सरकारी द्यायचं. आणि मग कुठं नोकरीला जायचं असेल, हो का मला इथं 6 महिन्याचा सरकारी नोकरीचा अनुभव आहे, हे माझं सर्टिफिकेट. त्यामुळं तुमची पाटी कोरी नसणार. उद्याच्याला तुम्हाला त्याच्यातलं काही ना काही ज्ञान हे 6 महिन्यामध्ये 100% येणार. कारण तुम्हाला उद्या तुमचा प्रपंच, तुमचं जीवन तुमच्यावर सगळं अवलंबून आहे. ह्याच्यातून ह्या तरुण तरुणींच्या करता दरवर्षी 10 लाख मुला मुलींना आम्ही हे प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आणलेला आहे. मी आज तुम्हाला सांगतो, आमच्यावर खोटं बोलले, हे संविधान बदलणार, घटना बदलणार, हे त्या ठिकाणी कायदा बदलणार, हे त्या ठिकाणी आरक्षण काढून घेणार. अरे कुणी सांगितलं? आत्ता परवा काल का परवाच हरियाणाचे इलेक्शन झाल्या, हे काँग्रेसवाले आत्ता आलोच निवडून यायच्या आधी ही मुख्यमंत्री ह्याच्याकडे हे खातं, त्याच्याकडे ते खातं, त्याच्याकडे ते खातं, त्याच्याकडे ते खातं. आणि जेव्हा निकाल लागला पडली बदा. काय झालं? असं कुठं असतं? गुडघ्याला बाशिंग बांधून फिरायचं असतं? अरे यांचा विश्वास जोपर्यंत आम्ही संपादन करू शकत नाही तोपर्यंत आम्ही तिथं बसूच शकत नाही. म्हणून तर यांना विनंती करायला आलोय, म्हणून तर यांना समजावून सांगायला आलोय. ही गोष्ट अहमदपूरकरांनो लक्षात घ्या. बाकीचे पुढारी निव्वळ वेगवेगळे स्वतःचा स्वार्थ साधतायत. मला माझा स्वार्थ साधायचा नाही. माझ्या राष्ट्रवादीला, माझ्या घड्याला आमचा कुठला स्वार्थ साधायचा नाही. आम्हाला समाजाचं भलं करायचंय, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे न्यायचंय. ते नेण्याच्या करता ती आपण करू शकता, ती जबरदस्त ताकद तुमच्या हातामध्ये आहे. आणि तुमचं बोट जे कुठलं बटन दाबेल ते उद्याच्याला निवडून येणार आहेत. आम्ही हे सगळं तुमच्या करता करतोय. आम्हाला हे पुढं तुमच्या करता करायचंय, ह्याचं सातत्य आम्हाला टिकवायचंय. त्याकरता तुम्ही घड्याळाच्या शेजारचं बटन उद्याच्या काळामध्ये दाबावं, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आणि पुन्हा एकदा ह्या अहमदपूर आणि या विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास बाबासाहेबांच्या रूपाने त्या ठिकाणी करून घ्यावा, अशी आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. माझ्या माय माऊली, माझे बांधव एवढ्या मोठ्या संख्येने आले त्याबद्दल सर्वांना सलाम, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.